नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून जे आहे KDMCचे आपले ऑनलाईन पेपर सत्र सुरू झालेले आहेत, ज्यामध्ये आज सकाळ आणि दुपार दोन्ही सत्र परिपूर्ण झालेले आहेत आणि आपल्याकडे दोन्ही सत्रामधील आपले बरेच विद्यार्थी जे आहेत जेवढे काही परीक्षा दिलेले आहेत त्यांनी आपल्याला हे प्रश्न आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तसेच आपल्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्सद्वारे आपल्या मित्रांनो पाठवलेली आहेत, जे की तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही त्या प्रश्नांची माहिती देणार आहोत। तर मित्रांनो, तुमची अपकमिंग शिफ्ट असेल किंवा तुमचा उद्याला पेपर असेल तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या प्रश्नावर भर दिला पाहिजे जेणेकरून तुम्हाला चांगले गुण मिळतील व तसेच जो काही शिफ्टचा प्रकार आहे म्हणजे की नेमकं हार्ड लेवलचे क्वेश्चन येत आहेत, मॉडरेट आहेत का बऱ्यापैकी छान असे क्वेश्चन विचारले जातात ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बरेच प्रश्न कन्फ्युजन करणारे देखील आहेत, म्हणून तुमच्या शिफ्टमध्ये जर असे क्वेश्चन आले तर तुम्हाला कशा प्रकारे त्याचा सोडवा करायचा आहे हे देखील मी तुम्हाला संपूर्ण काही सांगणार आहे। आणि तसेच जे काही विद्यार्थी आपले स्टडी मटेरियल घेतला असेल क्रॅश कोर्स जे काही KDMC साठीचं, ज्यामध्ये आपण सर्व पदांसाठीचं टेक्निकल देखील आपण उपलब्ध करून दिला आहे, ज्यामध्ये स्टाफ नर्स, सिव्हिल, मेकॅनिकल, फायरमॅन अशा सर्व पदांचा आपल्याकडे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल उपलब्ध आहे। तर त्या विद्यार्थ्यांनी फक्त आपल्या स्टडी मटेरियललाच रेफर करा, कारण का बऱ्याच काही आज विद्यार्थ्यांना त्याचा परिपूर्ण फायदा झाला आहे मित्रांनो। तर आपण सुरुवातीला पाहणार आहोत जे काही मराठी सेक्शन। तर मराठी सेक्शन मध्ये नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न होते, तर मराठी सेक्शन मध्ये जो आहे समानार्थी शब्द यावर प्रश्न होता, जो की भुजंग या शब्दाचा थोडक्यात समानार्थी शब्द जो आहे थोडक्यात विचारण्यात आलेला होता। त्यानंतर विधेय विस्तार यावर देखील प्रश्न होता आणि सर्वात महत्त्व म्हणजे की उतारा। तर उतार्यावर आधारित 3 प्रश्न आजच्या सत्रामध्ये विचारण्यात आलेले आहेत। तर TCS काय करतं, कधी कधी एखाद्या एक्झामला उतार्यावर प्रश्न विचारलं जात असतं तर कधी कधी विचारलं जात नाही। तर उतार्यावर आजच्या सत्रामध्ये प्रश्न पाहायला मिळालेले आहेत। आता 3 प्रश्न उतार्यावर आधारित होते। त्यानंतर फुलांचा काय असतो, तर अशा प्रकारचा एक प्रश्न होता म्हणजे की शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा, ह्यावर टॉपिक मधला हा प्रश्न आहे। तर फुलांचा काय असतो, तर फुलांचा हा गुच्छ असतो, या प्रकारे थोडक्यामध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे। आणि द्वंद्व समास यावर देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे म्हणजे की समास आणि समासाचे प्रकार। तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगत होतो यासाठी आपण आपले ॲप देखील रिलीज केलेले आहे, त्या ॲपमध्ये देखील आपला KDMCचा कोर्स उपलब्ध केलेला आहे। तरी पण जे काही विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअप चॅनलकडून आपले टेस्ट सिरीज आणि ई बुक घेतलेलं होतं तर त्या विद्यार्थ्यांनी जर फक्त आपल्या या टेस्ट सिरीजचं आणि ई बुकचं जर परफेक्टली वाचन केलं असेल तर मित्रांनो तुम्हाला 100% सांगतो की आजचा पेपर तुम्हाला खूप छान गेला असेल, कारण का त्यामध्ये आपण TCS अकॉर्डिंग टू जेवढे टॉपिक्स आहेत ते आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये त्यामध्ये मांडून तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यासोबत ॲडिशनल पॉईंट देखील दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला जर एखादा प्रश्न त्यापैकी आला तर तुम्हाला त्याचं देखील उत्तर त्या ठिकाणी देता यावं या उद्देशाने मित्रांनो। त्यामुळे आपले टेस्ट सिरीज आणि ई बुक हे खूप महत्त्वाचे असतात जर तुम्हाला प्रॅक्टिससाठी आणि तुम्हाला अभ्यासनासाठी मित्रांनो। तर ज्या कोणी विद्यार्थ्यांनी घेतला नसेल त्यांचा पेपर परवा किंवा त्या परवाला असेल तर अजूनही चान्स तुमच्याकडे आहे, लगेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते संपूर्ण घेऊ शकता। त्यानंतर मनी, तर मनीवर आधारित देखील परीक्षेमध्ये प्रश्न जो आहे थोडक्यात आलेला होता। त्यानंतर पाहू आपण इंग्लिशमध्ये, तर इंग्लिशच्या सेक्शनमध्ये कोणते टॉपिक्स होते, ज्यामध्ये सिनोनिम्स हे विचारलं गेलं होतं, इडम्स अँड फ्रेजेस यावर देखील प्रश्न पाहायला गेलेला आहे। पॅसेजवर देखील 3 क्वेश्चन त्या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत। त्यानंतर पॅराजंबलवर देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे। त्यानंतर प्रोवर्बवर देखील थोडक्यात प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर प्रोवर्ब देखील इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक जे काही टॉपिक्स असतात म्हणजे प्रत्येक एक्झाम आहे त्यामध्ये यावर तुम्हाला 1-2 प्रश्न मिळते जुळते हे पाहायलाच मिळणारे असतात मित्रांनो। त्यानंतर आपण पुढचा सेक्शन पाहू आपला जो की GKचा। तर GK GS मध्ये कसे प्रश्न होते, तर त्यामध्ये जे आहे लोकमान्य टिळक यांची वृत्तपत्र की लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केलेलं होतं या प्रकारचा प्रश्न थोडक्यात पाहायला मिळालेला आहे। त्यानंतर दुसरा आहे नक्षा प्रोजेक्ट यावर आधारित देखील प्रश्न पाहायला मिळालेला आहे। तर GK GS साठी मित्रांनो आपण यासाठी एक स्पेशल आपली यूट्यूब सिरीज देखील आपण सुरू केलेली होती KDMC व DMR कंबाईन मध्ये। तर तुम्ही त्यामधले जे काही GK GS किंवा चालू घडामोडीचे क्वेश्चन आहेत तुम्ही पाहू शकता, त्यामध्ये आपण बरेच विद्यार्थी जे काही प्रश्न आहेत जे की कॉमनली पाहायला मिळालेले आहेत बरेच विद्यार्थ्यांना। त्यानंतर तिसरा प्रश्न होता जे की हर्ट लॅम्प बुकची लेखिका, बुकवर देखील इम्पॉर्टंट क्वेश्चन आलेला आहे। त्यानंतर आर्टिकल 24 यावर देखील प्रश्न आलेला आहे की आर्टिकल संदर्भात। तर DMRचे जेवढे काही तुम्ही प्रिपरेशन करत असाल त्यांनी क्रॅश कोर्स त्याचा DMRचा घेतला नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मागून घ्या, कारण का त्यामध्ये आपण संपूर्ण काही A to Z तुमचा DMRचा अभ्यासक्रम कव्हर करून दिलेला आहे। तर KDMCला तुमच्याकडून काही
कारणास्तव घेणं झालं नसेल तर आपली मात्र DMRची सिरीज जी आहे ते मिस करू नका मित्रांनो. त्यामध्ये अतिशय MP क्वेश्चन्स आपण कव्हर केले आहेत. त्यानंतर मनपा आयुक्त यावर देखील प्रश्न विचारण्यात आला होता. पद्मश्री पुरस्कार यावर देखील प्रश्न पाहायला मिळालेला आहे. त्यानंतर पुढील आहे इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी EBG कोणी लॉन्च केली असा थोडक्यात प्रश्न असावा, यावर देखील प्रश्न आलेला आहे. त्यानंतर राईट पिटिशन कलम कोणते आहे यावर देखील प्रश्न थोडक्यात विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर मद्रास स्वदेशी मित्र पेपरची स्थापना कधी झाली असा थोडक्यात प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर हे देखील प्रश्न परीक्षेमध्ये आज विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे रिझनिंगचा सेक्शन पाहून घ्या. रिझनिंगमध्ये कसे प्रश्न होते तर रिझनिंगमध्ये डायरेक्शनवर प्रश्न होते जे की 3 क्वेश्चन्स डायरेक्शनचे होते. ऑड मॅन आउट यावर एक क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. सिम्प्लिफिकेशन्स एक क्वेश्चन यावर आलेला आहे. ब्लड रिलेशन्स यावर देखील एक क्वेश्चन आलेला आहे. ॲव्हरेजवर एक क्वेश्चन या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर जे आहे पुढं आहे पाय चार्ट यावर देखील एक क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर बार चार्ट यावर देखील एक क्वेश्चन आलेला आहे. म्हणजेच की चार्टवरचे तुम्हाला 2 क्वेश्चन या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर नंबर सिरीज, नातेसंबंध, सहसंबंध आणि चिन्हांची अदला बदली यावर देखील प्रश्न थोडक्यात पाहायला मिळालेले आहेत. तर हे जेवढे काही टॉपिक आहेत जर तुम्ही या टॉपिकची परिपूर्ण आता घरी बसून तयारीला जरी लागला तरी मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या परीक्षामध्ये या टॉपिकवर प्रश्न आल्यास पाहता क्षणी तुम्हाला तुमच्या टेक्निकनुसार त्या ठिकाणी सोडवता येणार असेल मित्रांनो. त्यामुळे हे टॉपिक्स जेवढे काही मी सांगितले आहेत आजच्या एक्झाममध्ये आलेले त्या टॉपिकचा तुम्ही भरपूर अभ्यास करा, भरपूर सराव करा, जेणेकरून एक्झाममध्ये तुम्हाला ह्या टॉपिकवर प्रश्न आल्यास 100% त्या ठिकाणी तुम्ही त्याचं सोल्युशन जे आहे मित्रांनो काढू शकता. आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनो अजूनही आपलं KDMCचं मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, स्टाफ नर्स, फायरमॅन किंवा इतर तुमचं कोणतं गार्डनचं पोस्ट असेल जे संपूर्ण काही असेल त्या संदर्भात आपण सर्व काही टेक्निकल व नॉन टेक्निकलचा अभ्यासक्रम रेडी ठेवलेला आहे किंवा DMR साठी तुम्हाला A to Z स्टडी मटेरियल हवा असेल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला कॉन्टॅक्ट करा. लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुमच्या पदानुसार त्या ठिकाणी संपूर्ण काही प्रश्न घेऊ शकता. आणि जर तुमच्याकडे या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. आपण पुढील व्हिडिओमध्ये ते संपूर्ण काही कव्हर करू. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.